गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट पुन्हा एकदा शूटअप झालेलं आहे. बेसिकली काय आहे की उद्या त्यांच्याकडे फेडची मीटिंग आहे आणि त्यामध्ये असं ॲज्युम करण्यात आलं आहे की कुठल्याही प्रकारचे इंटरेस्ट रेट कट होणार नाही आहेत, परंतु फेडचे चेअरमॅन जे आहेत तर ते सगळे इकॉनॉमिक डेटा चांगले आल्यामुळे मे बी सांगतील की आता फ्युचर चांगलं आहे आणि नियर फ्युचरमध्ये आम्ही रेट कट करू, म्हणजे अशी पॉसिबिलिटी आहे. तर मग अशा पद्धतीनं मार्केट तिथं ॲज्युम करतं आहे आणि मार्केट तिथं रोजच आपल्याला ग्रीन झोनमध्ये गेलेलं पाहायला मिळतं आहे. त्यानंतर जर आपण आपल्या मार्केटकडे कालच्या आलो तर मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी रिकव्हरी आपल्याला काल पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये बेसिकली रिझन असं होतं की मार्केट सपोर्ट झोनपासनं म्हणजेच परवा जे काय मार्केट गॅपडाऊन ओपन झालं होतं 400 पॉईंट, तर तिथनं एक सपोर्ट झोन घेऊन मार्केट पुन्हा हायर साईडला गेलेलं आहे. तर मग आता कालचं जर आपण FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं 2,500 कोटींचं सेलिंग केलं आहे. म्हणजेच काय की आता FIS सलग सेल करतायत. कालचा चौथा दिवस होता. ही गोष्ट थोडीशी कन्सर्न क्रिएट करणारी आहे आणि त्यातल्या त्यात ओपन इंटरेस्टमध्ये त्यांच्या बेरिश पोझिशन्स जास्त आहेत. त्यानंतर त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 5,000 कोटींचं बाईंगसुद्धा केलेलं आहे. तर आता सध्या जर आपण मार्केटमध्ये पाहिलं तर फार काही चांगल्या न्यूज आहेत असं बिलकुल नाही आहे, परंतु मार्केटमध्ये ग्लोबल क्यूज थोडेसे प्रेशरमध्ये असले तरी लोकल क्यूज न्यूट्रल आहेत. तर पहिला क्यू म्हणजे ग्लोबल क्यू की उद्या मीटिंग आहे फेडची, तर त्या ॲझम्पशनमध्ये मार्केट तिथे फार वर गेलेलं आहे. म्हणजेच जर समजा आहे असंच झालं जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं तसं, तर तिथे मार्केटमध्ये खूप हायली पॉसिबिलिटी आहे की प्रॉफिट बुकिंग येईल US मार्केटमध्ये आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पूर्ण जगावरती देखील झालेला पाहायला मिळेल. त्यानंतर सेकंड क्यू आहे तो म्हणजेच आज आहे बँक ऑफ जपानची पॉलिसी. जर त्यांनी इंटरेस्ट रेट वाढवले तर मग मात्र ते जगातल्या सगळ्या मार्केट्सना पाडू शकतात. आता त्यांनी जर इंटरेस्ट रेट वाढवले तर ते एन कॅरी ट्रेड जे मागच्या वेळेस झालं होतं तर तसं काही ना काहीतरी होण्याची पॉसिबिलिटी आहे. आता तिसरा हेडविंड आहे ते म्हणजेच इराण इस्रायलचं टेन्शन, परंतु त्यामध्ये एक गुड न्यूज आलेली आहे, परंतु त्याच्यावरती माझा विश्वास नाही. तर ती गुड न्यूज अशी आहे की इराणने म्हणजे आपण काय म्हणतो की तयारी दाखवली आहे की आम्ही चर्चा करू, ओके, म्हणजे इस्रायलसोबत. परंतु मे बी थोडंसं आपण काय म्हणतो त्याला की थोडासा त्यांना वेळ मिळावा या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी आणि पुन्हा हल्ला करण्यासाठी, तर मे बी त्याच्यासाठी असू शकतं. परंतु अशा काही कन्फर्म न्यूज नाही आहेत, परंतु अशा एक आपण काय म्हणू शकतो की न्यूज येत आहेत चांगल्या ट्रस्टेड ह्याच्या मीडिया हाऊसकडनं, परंतु एकंदर जर ग्राउंड लेवलवरची परिस्थिती पाहिली तर त्या खऱ्या असतील असं वाटत नाही. त्यामुळे जर आज बँक ऑफ जपाननं जर इंटरेस्ट रेट हाईक केले तर ते मार्केट्स पाडतील, परंतु जर हाईक नाही केले तर मार्केट्स वर जायला पाहिजेत, परंतु तसं होताना बिलकुल दिसत नाही आहे, कारण बाकीचे खूप सारे टेन्शन्स मार्केटमध्ये आहेत. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की 30 ते 40 पॉईंट मार्केट गॅपडाऊन ओपन होईल. इव्हन US मार्केट हे चांगले ग्रीनमध्ये क्लोज असतानासुद्धा. त्यामुळे आपल्याकडे आज जे काही IT स्टॉक्स आहेत आणि त्यानंतर फार्मा स्टॉक्स आहेत तर ते थोडंसं बेटर करू शकतात, लक्षात घ्या. तर आता बाकीच्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर सध्या तरी सगळ्या अंडर कंट्रोल आहेत, परंतु मार्केटमध्ये कॉन्ट्रा ट्रेडिंग आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय की जसं मार्केट 24,500च्या आसपास येतं तिथनं बाउन्स होतं आणि 25,100 ते 150च्या आसपास गेलं की तिथनं एक सिव्हिअर सेलिंग आपल्याला पाहायला मिळतं. तर मग आता ह्याच रेंजमध्ये मार्केट राहण्याची पॉसिबिलिटी आहे आणि 25,000वरती ओपन इंटरेस्ट खूप हायली क्रिएट झालेला आहे. त्यानंतर जर आपण पुट रायटिंग पाहिलं तर 24,800 आणि त्यानंतर 24,500 या लेवलला खूप जास्त आहे. म्हणजेच काय की या दरम्यान मार्केट फिरत राहू शकतं. आता एक्सपायरीला 2 दिवस शिल्लक आहेत आणि त्यातले त्यात आपल्याकडे
जे काही इंटरेस्ट रेटचे डिसिजन्स आहेत ते आज आणि उद्या होणार आहेत. त्यामुळे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, परंतु यातनं ब्रेकआउट होईल अशी पॉसिबिलिटी फार कमी आहे. कारण आपल्याकडे जेव्हा इंटरेस्ट रेट कट झाले होते तेव्हाच एक ब्रेकआउट दिला होता, परंतु तो फेल झाला होता. म्हणजेच काय की एवढा छोटा ट्रिगर पॉईंट कामाचा नाही आहे. थोडासा मेजर ट्रिगर पॉईंट पाहिजे की जेणेकरून तिथे मार्केटला एक चांगल्यापैकी बूस्ट मिळू शकतो. तर मग पाहूयात की आज आणि उद्याचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. काय घडतंय ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.